मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या घटनांचे पडसाद दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उमटलेले आहेत असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। कारण मराठवाडा साहित्य परिषदेने मराठवाड्यामधील ज्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने एक ठराव जो आहे तो साहित्य महामंडळाकडे दिलेला होता, मात्र तो ठराव मंडळानं स्वीकारलेला नाही अशी माहिती मिळते। डॉक्टर रामचंद्र काळुंके आहेत मराठवाडा साहित्य परिषदेचे। सर, तुम्ही ठराव दिलेला होता तो मान्य नाही केलेला, नेमकं मान्य न करण्यामागे मुद्दे काय होते, काय लिहिलं होतं तुम्ही अशा ठरावामध्ये? परभणी येथील सूर्यवंशी या युवकाची पोलिसांच्या मारहाणीमध्ये निधन झालं। शिवाय बीडमधील मस्साजोग या ठिकाणच्या सरपंच संतोष देशमुख यांचाही खून करण्यात आलेला आहे। ही दोनही प्रकरणं मराठवाड्यामध्ये सध्या धगधगती आहेत, त्यामुळे येथील जनतेचं जी मनं आहेत ती प्रक्षुब्ध आहेत, संतप्त आहेत आणि मराठवाडा साहित्य परिषद ही या विभागाचं प्रतिनिधित्व करते। त्यामुळे येथील जनतेचे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत किंवा ज्या काय घटना घडामोडी घडतात त्याच्याशी एकनिष्ठ राहणं हे मराठवाडा साहित्य परिषदेचं कर्तव्यच आहे। आणि साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यच नव्हे तर समाज मनाचं प्रतिबिंब उमटायला हवं ही त्यामागची भूमिका आहे। त्यामुळं मराठवाडा साहित्य परिषदेने जी 3 ठराव आणली होती त्यापैकी हा ठराव एक होता। या ठरावामध्ये गुन्हेगारांना शासन केलं जावं आणि तातडीनं पावली उचलली जावीत अशी मागणी करण्यात आलेली होती आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती। मात्र अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठरावाला मान्यता देण्यासाठी अनुकूलता दाखवली नाही, किंबहुना हा ठराव संपादित करून संक्षिप्त करून मगच आपण मान्य करू असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु तसं झालं तर त्याच्यातली जी दगदग आहे, त्याच्यातली जी कंटेंट आहे तोच हरवण्याची शक्यता होती। त्यामुळे आम्ही त्याला नकार दिला आणि जसं तसा हा ठराव स्वीकारावा अशी त्यांना विनंती केली। मात्र त्यात दुसरा एक मुद्दा होता सर की मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा एक उल्लेख त्यामध्ये होता, म्हणजे धनंजय मुंडेंचं म्हणायचं आणि जवळच्या लोकांची खंडणीखोर म्हणजे वाल्मिक कराड असे 2 मुद्दे त्यात हे होते। होय, हे थेट धनंजय मुंडे यांचं नाव आम्ही मंत्र्यांचा भ्रष्टाचार असं तुम्ही म्हणाले। मंत्र्यांचा भ्रष्टाचार हे प्रकरण तिथे होतं आणि ही जनतेची मागणी आहे की या ठिकाणी हे जे प्रकरण घडलं आहे त्यामध्ये जनतेला असं वाटतं की परभणीचं ज्या प्रकरणामध्ये थेट पोलिसांचाच गुन्हा आहे आणि बीडच्या प्रकरणामध्ये थेट मंत्री आणि सरकारच्या पदरी असलेले आमदार खासदार यांचाही यामध्ये हस्तक्षेप आहे। त्यामुळे ह्या प्रकरणाला नीट गती मिळत नाही असं त्यांना वाटतं आणि ते आम्हालाही वाटतं। त्यामुळे या मराठवाड्यातील जनतेची जी भावना आहे तीच मराठवाडा साहित्य परिषदेची भावना आहे। त्यामुळे ही मागणी आम्ही केलेली होती, पण ती मागणी आता त्यांनी मान्य केलेली नाही, सौम्य स्वरूपात मांडू असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात, तुम्ही बैठकीतून बाहेर पडली किंवा खडाजंगी देखील झाली होती? सौम्य आणि कडक असं काही नसतं, परंतु मवाळ आणि गुळचेपी अशी भूमिका जर घेतली तर जे म्हणायचं आहे तेच जर आपण म्हटलं नाही तर त्यात काही अर्थ राहणार नाही। त्यामुळं त्यातला जो म्हणजे उदाहरणार्थ त्यातील उल्लेख टाळले आपण किंवा त्या जिथं जे प्रकरण घडलं आहे ते जर आपण टाळलं तर आपल्याला जे म्हणायचं ते जनतेला कळणारच नाही। गुळचेपी भूमिका तुम्ही म्हणताय, ही महामंडळाची भूमिका तुमच्याच बाबतीत आहे की अनेकांच्या बाबतीत तुम्हाला बघायला मिळते? मराठवाडा साहित्य परिषद ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करते, विशेषतः जनतेशी बांधील आहे, तिला नागरी चेहरा प्राप्त झालेला नाही अजून तरी। त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवणं, जनतेच्या प्रश्नामध्ये सामील होणं हे त्याचं कर्तव्य आहे। विशेषतः मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना ही हैदराबाद किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या काळात झालेली आहे आणि ते त्याचं कारण आहे। त्यामुळे ती जनतेच्या प्रश्नाशी बांधील असल्यामुळं सतत अशी भूमिका मांडत आलेली आहे। परंतु मुंबईकडे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं कार्यालय गेल्या 3 वर्षापासून अशा जनतेच्या प्रश्नाशी संबंधित जे ठराव आम्ही मांडले त्या ठरावाला सतत यांनी विरोध केलेला दिसतो। त्यांनी विरोध केलेला असं तुम्ही म्हणताय, हे विरोध करण्यामागे कुठे राजकारण किंवा राजकीय हस्तक्षेप किंवा वरदहस्त आहे असं म्हणायचं? कदाचित त्यांची भूमिका ही थोडी प्रस्थापित असावी किंवा त्यांना तसं वाटतं, परंतु अशी भूमिका मराठवाड्याला घेणं कधीही शक्य होणार नाही। विशेषतः त्यांना असं वाटतं की आपण साहित्य एवढंच आपण राजकीय आणि सामाजिक भूमिका घ्यायचीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्य आणि राजकारण असे आपण परिसंवाद घेतो किंवा अनेक सामाजिक वळणाचे चिंतन आपण येथे करतो। असं करत असताना नेमकी ठरावामध्ये मात्र ही भूमिका पळवाट शोधणारी आहे असं आम्हाला वाटतं। दुर्गाबाई भागवतांचं आपण उदाहरण सांगतो, थेटपणे बोलायचं झालंच तर त्यांची भूमिका आणि आत्ता मांडणारी भूमिका यात जमीन आसमानाचा फरक दिसतो तुम्हाला? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे काँग्रेसी किंवा भाजप हा पक्षीय गोष्ट इथे नसते कधी,
परंतु दुर्गाबाई भागवतांचा उल्लेख सतत केला जातो, कारण दुर्गाबाई भागवतांच्या समोर यशवंतराव चव्हाणांसारखा उदार असा माणूस होता आणि त्याने ते मान्यही केलं, त्याचा पुरस्कार केला जातो. पण इथे मात्र आपण हे लक्षात घेतो की सत्तेवर असलेले कोणीही असो, इथे आपली नाळ ही जनतेशी जोडलेली आहे. त्यामुळे आपण आताही सत्तेच्या विरोधातच साहित्य असतं, ही गोष्ट आपण लक्षातच घेतली पाहिजे. निश्चितच आपली नाळ जनतेशी जोडलेली आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मांडत असतानाच आपण जनतेच्या भूमिका मांडल्या पाहिजेत. अशा पद्धतीची एक कणखर भूमिका मराठवाडा साहित्य परिषदेनं या ठरावामध्ये मांडल्याचं बघायला मिळते. बघावं लागणार आहे की आज समारोपाच्या वेळी ज्यावेळी ठराव मांडले जातील त्या ठरावामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेनं दिलेला तो ठराव आहे तसा स्वीकारलेला तर नाही आहेच, पण नेमकं किती सौम्य केलेलं आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्या ठरावामधील नेमकी विधानं काय असणार किंवा वाक्य काय असणार याच्यावरती मराठवाड्यातील ज्या घटनांच्या अनुषंगानं जो उल्लेख होतो त्या उल्लेखाचा परिणाम कशा पद्धतीने होतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मराठवाडा साहित्य परिषदेनं मराठवाड्यातील खास करून बीडमधील आणि परभणीमधील घटनांचा केलेला उल्लेख हा साहित्य महामंडळामध्ये किंवा दिल्लीतील साहित्य संमेलनामध्ये चर्चेचा विषय ठरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.